3 5 आता एक फार तर 10 आले. तर मग स्वतःवरती प्रेम करताय म्हणजे काय करताय हो? की दिवसभर मुलांचा, दिवसभर फायनान्शियल गोष्टी, नवऱ्याबद्दल हे सगळं सोडल्यानंतर दिवसभर तुमचं हेच असतं की पुढं कसं होणार आहे, मुलांच्या शिक्षणाला पैसे कुठून आणायचे, त्यांना कसं शिकवायचं, काय करायचं, मग सासू सासरे नणंद फॅमिली ड्रामा हे सगळं चालूच असतं. ह्यामध्ये तुम्ही फक्त एक 10 मिनिटं आरशामध्ये स्वतःला काही केस विचारत असाल, तुम्ही मेकओव्हर करत असाल, तर ह्या गोष्टीतच तुम्ही फक्त स्वतःवरती प्रेम करताय म्हणताय. मला एक सांगा, तुम्ही आता सगळेजण मोबाईल वापरताय, मोबाईलमध्ये स्वतःसाठी कितपत गोष्टी सर्च केल्या मला बरं सांगा. युट्यूब बघताय तुम्ही, युट्यूब साठी रेसिपी विचारायला तुम्ही गोष्टी सर्च करत असाल, बरोबर आहे. हे आता सगळ्यांनीच हात वर करा, माझ्यासाठी सगळेजण हे तुम्ही करताय. पण स्वतःसाठी काय गोष्टी कधी सर्च केल्या का तुम्ही? हेल्थ केअरच्या बाबतीत असू दे, ग्रूमिंगच्या बाबतीत असू दे, हा एक काही गोष्टींची संख्या सोडली तर तुम्ही ते करता का? नाही करत. तर माझं एक म्हणणं आहे, मगाशी पहिल्या सत्रात तुमचं असं झालं की बिझनेसमॅनसाठी तुम्ही बिझनेससाठी तुम्ही काहीतरी करताय. तर तुमच्यापेक्षा वयाने छोटी आहे, पण काही अनुभव जास्त असेल तर मी काही गोष्टी मी शेअर करते. तर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये उतराल, तुम्ही जेव्हा समाजामध्ये उतराल किंवा राज्यात, आता काही आमदारांच्या मिसेस आहेत तर त्यांना काही गोष्टींचा अनुभव असेल, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जेव्हा जाता तेव्हा स्वतः प्रिपेअर होणं गरजेचं असतं, बरोबर. हे तुम्ही ठाम ठरवलंय का हो की मी आज समाजामध्ये जाते, मी वीर सेवादल समितीमध्ये काम करते, मी सदस्य आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, पण स्वतः असं ठरवलंय का उद्या मला समाजामध्ये माझ्या चारित्र्यावरती, माझ्या कपड्यांवरती, माझ्या विचारांवरती जर कधी कोणी प्रश्न किंवा बोट उचललं तर तुम्ही त्या गोष्टीला रिप्लाय किंवा बोट दाखवायची तयारी तुम्ही ठेवली? इथपर्यंत कधी कोणी विचार केलाय का? नाही केला. तर जेव्हा तुम्ही बिझनेस करणार असाल, जेव्हा तुम्ही समाजासाठी काहीतरी करणार असाल, तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या माता भगिनींना, माझ्या मैत्रिणींना सांगणं हे आहे की स्वतःवरती प्रेम करा, स्वतःवरती विश्वास ठेवा आणि स्वतःबद्दल सर्च करा. आता जेव्हा मी इथं बोलायला येते तेव्हा स्टेजवरती बऱ्यापैकी बऱ्याच वेळा मी चर्चासत्राला गेले, तर तेव्हा मी काय सर्च करते, मला काय येत आहे हे मी सर्च करत नाही. मी आज इथे येताना काय सर्च केलं, वीर सेवादल हा ग्रुप काय आहे, इथं कोणत्या प्रकारच्या महिला येतात. तर तुम्ही सर्च करताना तुम्ही कॉन्फिडन्स म्हणजे काय, ड्रेस सेन्सिंग काय असतो, समाजामध्ये कशा प्रकारची लोक असतात, तर त्याच्यासाठी कायदे काय असतात. आज तुम्ही जर बिझनेस करणार असाल तर त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन काय केलं जातं. आता मी बराच 1-2 तास पाठीमागे बसून लेक्चर सगळे ऐकले, जे दादा मगाशी बोलले की बाबा असं असं हे शेवाळ्यांचं किंवा ऑल जे काही असेल, तर तुम्हाला माहिती का की ह्याला पण एक नोंदणी करावी लागते. तर बचत गटांचे ग्रुप असतात, तर त्याला पण एक नोंदणी आता पंचायत समितीला होते. हे कितपत कोणाकोणाला माहितीये का? हा, तर ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला तिथपर्यंत गेली पाहिजे. तयार करणं, आज आमच्या माता भगिनी तयार करतातच हो, हे सगळं करतातच, पण तिथून ते मार्केटिंग कसं झालं पाहिजे, ते एक्सपोर्ट कसं झालं पाहिजे ह्याचा विचार कधी केलाय का तुम्ही? नाही केला. चॅट जीपीटी म्हणून ऍप कोणाला माहितीये का? चॅट जीपीटी कधी स्वतःबद्दल काय विचारलंय का हो त्याच्यावरती? काही कधीच नाही. बिझनेस साठी जर काही सर्च करत असाल तर ते सर्च कधी केलंय का की बिझनेस मला हा करायचा आणि मी ते सर्च केलं पाहिजे, असं आहे का? काही नाही. माझं असं म्हणणं आहे की दादांनी जे सांगितले ठीक आहे, ते व्यावहारिक ज्ञान त्यांनी सांगितलं, पण तुम्ही स्वतःपासून सुरुवात करा. इंग्लिश बोलायला कुणाकुणाला येते का? किंवा आज मी इथं बोलते तसं एक कॉन्फिडन्स तुम्ही बोलू शकताय का इथे येऊन? नाही. तर ह्या सगळ्याची सुरुवात तुम्ही कशी करू शकताय? एक युट्यूबला एक, खरंच आज तुम्ही इथं आलाय म्हणजे तुमच्यात काहीतरी करण्याची क्षमता आहे म्हणून तुम्ही आलाय की नाही. तुम्ही आज 2 दिवस इथं घालवलंय, हे तुम्ही ज्ञान घेऊन ते तुम्ही वाया घालवायचंय का तुम्हाला? ते नाहीये. तर तुम्हाला काहीतरी करायचंय. तर हे सगळं करत असताना तुम्ही एकदा सर्चिंग करा की ग्रूमिंग म्हणजे काय, ड्रेसिंग सेन्स म्हणजे काय. आज तुम्ही सगळे एवढे छान दिसताय, मी आल्याला सगळ्यांच्या साड्या वगैरे बघावलं, सगळे असे कॉटन डिसेंट सगळे दिसायला लागला, ते खरंच छान आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम करता, मला आवडलं ते. म्हणजे हे करायला पण लागतंच ना तेवढं, बाहेर जायचं म्हटलं तर तुम्ही सर्च करा कॉन्फिडन्स म्हणजे काय. बोलायला कधीच घाबरू नका. घरात पण तसं असतं बरं का, घरी पण सासू सासरे असले की तुम्ही बोलणार नाही. नवरा एकदा रूम मध्ये आले की चालूच बरोबर आहे.
आहे, तर तुम्ही सगळे घरापासून सुरुवात करा. आपली मतं एकदम शांतपणे सांगायचा प्रयत्न करा. सासू सासरे असू दे, नवरा असू दे, तर त्यांना तुमच्या मनातील विचार हे डिसेंटपणे सांगा त्यांना, की पटवून द्या की हे मला करायचं आहे. आता पण तुम्ही सगळे गेल्यावरती काय काय शिकलाय हे तुम्ही नवऱ्याला सांगितलं का हो? रूम मध्ये आल्यावरती किती जणांनी सांगितलं? किती जणांनी तुम्ही सांगितलं सांगा? फार क्वचित बघा. राहायला येत आहेत. असं आहे, होय. आता तुम्ही सांगा, नवऱ्याने कितपत वेळा फोन केला तुम्हाला, तू जेवलीस का, तू खाल्लीस का? क्वचित लव्ह मॅरेज सोडले तर. आता एक्झाम्पल देऊ का? तुम्हाला कंटाळा आलेला नाहीये ना? माझ्यासोबत रोहिणी मॅडम म्हणून एक आहेत, काय माझ्या केबिन मध्ये असतात त्या. मग मी त्यांना विचारलं, तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे? तर म्हटलं मॅडम लव्ह मॅरेज लग्न आहे. मग त्यांनी अरेंज मॅरेज दोन्ही त्यांचं लग्न झालं. मग मी म्हटलं होय काय, पण म्हटलं तुम्ही सकाळपासून येताय संध्याकाळी जाताय, तर म्हटलं तुमच्या नवऱ्याचा फोन मेसेज बरं येत नाही. म्हटलं लव्ह मॅरेज आहे, तू जेवलीस का? तर म्हटलं नाही मॅडम येतो, कधी कधी करतात कधी कधी करत नाही. म्हणजे क्वचित जर लव्ह मॅरेज सोडले तर एक त्यांचं लव्ह मॅरेजच बदनाम उगीच समाजात केले असं मला वाटतंय. पण आपल्याच जर समाजातील असतील, आपल्याच जर बॉन्डिंग फॅमिली संस्कृतीतली जर लोक एकत्र आली, त्यांचं जर आधी प्रेम झालं असेल, तर हे का का इम्पॉर्टंट आहे? तर एकमेकांना जाणून घेतो, एकमेकांना समजून घेतो आणि त्यांच्यात एक प्रेम वेगळ्या प्रकारचं असतं. म्हणजे माझ्या भावांचे झालं ते तर सगळे लव्ह मॅरेज आहेत. म्हणजे दादा गेला की पाठीमागून वहिनी कॉल करते, तुम्ही पोहोचलात का, मग मेसेजवरती होतं. तसं अरेंज मॅरेज मध्ये फक्त टिकेटच असतो, फक्त ते सासू सासरे नवरा गेला कामावरती की घरात लावा, घरातलं झालं तसं काही नसतं. म्हणजे तेच मला काय सांगायचं, अनुभव कमी आहे, पण मी जे बघते ते मी तुम्हाला सांगते एक क्वचित प्रमाणात. म्हणजे आता त्यांचं पण तसं आहे. मग असं पण नाहीये की लोकांनी म्हणजे सगळेच कॉल करतात. मी आमच्या मॅडमचं फॉर एक्झाम्पल दिलं तर मला एक एक्सपिरियन्स असा आलाय की ताईंनो, तुम्ही जगणं सोडू नका, तुम्ही पहिला स्वतः जगा आणि मग दुसऱ्यांकडे द्या. मग अशी मी आले तर एक काकू गाणं म्हणत होत्या. कोण होतं? ह्या काकू गाणं म्हणलंय. त्या गाण्यात मी फक्त आले त्यांचं गाणं बंद झालं. तर ह्याच्यात एक वाक्य होतं की मुलगा आणि ते सगळं सोडून पुढे गेले. बरोबर आहे. आता तुम्ही तुमच्या मुलांसाठी इतकं झटता, इतकं प्रयत्न करता, पण ती मुलं उद्या लग्न झाल्यावरती तितका तुमचा विचार करणार आहेत का? हे तुम्ही आधी म्हणजे प्रिपेअर करा मनाला. हे एक फॅक्ट आहे की जर स्वतः तुम्ही जर सोडला तर आपलं कोणीही म्हणजे तितका विचार करत नाही. माझ्या बोलण्याचं कोणाला वाईट वाटत असेल किंवा ही काहीतरी वेगळं बोलते, मी मनाने सॉरी वयाने लहान आहे, पण जे मनात जे बघितले ते सांगते. ताई मेडिकलचं काम करत असताना सांगली जिल्ह्यामध्ये पूर्ण सांगली जिल्हा माझा कव्हर करून झाला असेल. मी अगदी घरपर्यंत गेले, कॅम्पला गेले, तुमच्यासारख्या बचत गटांच्या महिलांच्या मीटिंग झाल्या, वेगवेगळ्या समाजामध्ये माझं जाणं झालं. तर एक अशा आजी आजोबा यायचे कॅम्पला वगैरे दाखवायला. तर तिथे आल्यानंतर 2-2 मुलं असायची त्यांना, पण बिचारे येताना एकटे हॉस्पिटलला यायचे. मग तुम्ही मला सांगा, ते आई वडील रात्रंदिवस तर 2 मुलांसाठी इतकं करत होते, तर त्यांची जबाबदारी नाहीये का हो की आज माझी आई काठी टेकत तिथपर्यंत चालले, तर तिथं डॉक्टरांना जाऊन जबाबदारीने हिचं मेडिकल चेकअप करून ते व्यवस्थित फिट आहेत की नाही बघणे हे त्यांची जबाबदारी आहे की नाही? आमदार रोहित पाटील दादा आहेत, त्यांच्या मतदारसंघामध्ये एका कॅम्पला गेलं होतं, मी नाव नाही सांगणार तिथलं, पण एक आजोबा आले होते आणि त्यांचं सॅच्युरेशन असतं. सॅच्युरेशन म्हणजे काय, आपण जे ब्रीदिंग करतो ना त्याचं एक पर्सेंटेज असतं. तर ते सॅच्युरेशन जवळजवळ 70 ते 75% आलं होतं. म्हणजे त्यांना ऑक्सिजनची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये पण ते आजोबा स्वतः काठी टेकत आले, धाप लागले. त्यांना विचारलं, आजोबा तुम्ही कोणासोबत आलाय? तर दीदी मी एकटंच आलो. म्हटलं तुम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट व्हायची गरज आहे? तर बोलले की नाही, इथं काय ट्रीटमेंट काय गोळ्या देता येतात का बघा आणि मी जातो म्हणून. आम्ही म्हटलं तसं कसं, आता आम्हाला माहिती होते काय होतंय, 70-75% आलाय, अटॅक येऊची शक्यता आहे, त्यांना ताप होतं, त्यांना निमोनिया झालेला होता, अशा परिस्थितीत ते केलं. म्हणून म्हटलं मला तुमच्या मुलाला फोन लावून द्या. 2 मुलं होते त्यांना, बोलले शेतात आहेत म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, तरी पण फोन तर लावून द्या. त्यांनी तिथला एक सरपंच होते, ते दादा म्हटले की मॅडम मी देतो नंबर, फोन लावा. मग त्यांना बोलून घेतलं. तर आजोबा काय
तुम्ही फोन करू नका, कोण येणारच नाही म्हणून. तरी पण त्यातला एक मुलगा आला त्यांचा, तर ते छोटा मुलगा आला, तर ते म्हणले की नाही मोठ्या मुलाकडे सांभाळतात, मी त्याला लोन देतो. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर हे लोक जर असे आई वडिलांशी वागत असतील तर मग त्या आई वडिलांनी काय मिळवलं? तुम्ही आता म्हणता माझी मुलं माझी मुलगी, आज मुलगी सासरी गेल्यानंतर आता क्वचितच मुली फोन वगैरे करत असतील, पण ते विचार करत असतील का प्रत्येक मिनिटाला जसं तुम्ही विचार तुमच्या मुलांचं करताय तसं विचार करत असतील का? मी पण त्या मुलगीपैकी एक आहे. मी ऑफिसमध्ये आल्यावरती मी मम्मीला सुद्धा एक कॉल करत नाही, म्हणजे मी पण कुठेतरी कमी पडते ना ह्या गोष्टीमध्ये. मी माझ्या आई वडिलांना कॉल करत नाही, म्हणजे मला माझी चुकी पण माहिती आहे, पण हे चुकीचं आहे. तर तुम्ही म्हणून माझं असं म्हणणं, मी माझ्या आईला पण सांगत असते की जाणून देतात ते करायचं, खायचं प्यायचं निवांत, तुला जे आवडते ते करायचं, विषय संपला. हा, हे झालं तुमच्या एक रुटीन बद्दल मी बोलले. दुसरी गोष्ट अशी आहे की हेल्थ केअर रिलेटेड बोलायचं आता, तर त्या संदर्भात बोलते. आता सकाळी तुम्ही आंघोळ करताय, बरोबर आहे? आता जेंट्स नाही आहेत त्यामुळे मी जरा मेडिकल फील्डमध्ये जरा स्पष्टच बोलते. आंघोळ करताय तुम्ही, किती वेळा तुमच्या शरीराकडे बघता किंवा तुमचं आहे आपलं शरीर आहे ते निरोगी आहे का, कुठं मला गाठ झाली आहे का, कुठं मला स्किन काहीतरी प्रॉब्लेम आहे का, ते तुम्ही आंघोळ करताना बघता का? किती जण बघता? मग आता सगळ्यांनी हात वरती केले होते की मी सगळे स्वतःवरती प्रेम करतोय. तुम्हाला माहिती आज ब्रेस्ट कॅन्सरचा काउंट आपल्या देशामध्ये किती आहे बघितलं तुम्ही? ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे काय माहिती तुम्हाला? हा, तर आता पिशवीचा कॅन्सर पण व्हायला लागला, तर त्याचं कारण तुम्हाला माहिती का काय आहे ते? आज खेडेगावांमध्ये मुलगी 10वी झाली, ग्रॅज्युएट झाली की लग्न करतात, बरोबर आहे? आता रिसेंटली मला वाटतं 2021 पासून थोडं शिक्षणाचं फॅड आलंय आणि ते जरा मुलगी जॉबला लागल्यावरती लग्न करतात, पण अजूनही गावाकडे मुलगीची 10वी ते 12वी झाली की लग्न करतात, मग लगेचच मुलं होतात. ह्या सगळ्यामध्ये मुलगीची मासिक पाळीच येते, आता एकेकांची लेट येते, कोणाला 18 वर्षाची येते, कोणाला 19 वर्ष येते. तर त्या गर्भाशयाच्या पिशवीचा तर तितका म्हणजे तयार झालेला असतो का, ती म्हणजे मुलगीचे अवयव तेवढे कॅपेबल आहेत का, ते आपण बघतो का हो कधी? म्हणजे आता खेडेगावातून असाल ना बरेच जण तुम्ही इथून, तर सगळे कोल्हापूर सिटीमधून आहे. आता तुम्ही आजूबाजूला उदाहरण बघत असाल की वयाच्या 10वी झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर 18 वर्षाच्या मुली लग्न करत आहेत, तर हे कॅन्सर होण्याचं रिझन सुद्धा तेच आहे. आज गर्भाशयाचं कॅन्सर कमी वयात लग्न होतात, कमी वयात मुलं होतात, आज गर्भाशयाचं कॅन्सर प्रमाण जास्त वाढलंय. आता मुली किती जण आहेत मला जरा सांगा? म्हणजे बऱ्यापैकी मुली सगळ्या आहेत. आता गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून एक लस आली, हे तुम्हाला माहिती आहे? तर आता मेडिकलच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक राज्याचे माजी गृहमंत्री आराराबा पाटील आहेत, तर त्यांचे चिरंजीव रोहित आहेत, तर बऱ्यापैकी आमचं मेडिकलच्या कामामुळे त्यांच्या मतदारसंघात जाणं होतं, तर त्यांनी आता लसी दिल्या बघा तिकडे की गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये मुलींना लसी दिल्या. त्यांनी पण म्हणजे चांगला प्रयत्न केला की लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा, लोकांपर्यंत जाण्याचा, की हा कॅन्सर टळतो. त्यांनी त्याच्यावरती स्टडी केला, पण तिथे पण रिस्पॉन्स फार कमी. एक मला असं वाटलं की जो फुल रिस्पॉन्स पाहिजे होता तो कमी मिळाला. तर हे लसी घेणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पण रिसर्च करा, तुमच्या मुली असतील तर, ज्या मुलींचे फिजिकल रिलेशन झाले नसतील तर त्या मुलींनी हे कॅन्सरचं म्हणजे लसी घेणं हे गरजेचं आहे, कारण आता फार प्रमाण वाटतंय. आता मेडिकल क्षेत्रामध्ये पण बऱ्याच अशा टेस्ट आहेत की त्या टेस्ट केल्यानंतर असं कळतं की आपल्याला 5 वर्षामध्ये कॅन्सर होणार आहे का नाही होणार आहे, हे सुद्धा आता कळतं. तर ह्याचा पण तुम्ही स्टडी करा, बेसिक तुम्ही जे केलं नाही ते तुमच्या मुलीसाठी तर तुम्ही करू शकता की नाही. मग समजा ब्रेस्ट कॅन्सरचा, आता माझी मैत्रीण एक आहे, तर तिला पण ब्रेस्ट कॅन्सरला अशा गाठी आहेत, पण तिला ते कळलंच नाही की काय आहे ते. पण जेव्हा आपण आंघोळ करतो, जेव्हा असं काहीतरी वाटतं, तर तेव्हा तुम्ही बेसिक गोष्टी चेक करा. तुम्ही स्वतःवरती प्रेम करा. म्हणजे मी काय सांगते की तुम्ही तुमचं पहिला शरीर जपा, तुम्ही तुमचं मन जपा. हे जर केलात तर तुम्ही स्वतः हॅपी राहणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला लाईफमध्ये पॉझिटिव्ह करायचं आहे, वर्किंग वुमन करायचं असेल, बिझनेस वुमन व्हायचं असेल, तर तुम्ही पहिला व्यवस्थित फिट असणं गरजेचं आहे. आज हार्मोन्स प्रॉब्लेम जास्त आहेत, थायरॉइड सारखं प्रमाण जास्त वाढलंय. आज 16 वर्षांच्या 15
वर्षाच्या मुलींना सुद्धा थायरॉइड आहे, शुगर आहे, इन्सुलिनचे मेडिसिन आहे. आता इथं शार्विल एवढे म्हणून माहित असतील बघा, शाहूपुरीमध्ये. तर मी पण तिथे ट्रीटमेंट घेते हॉस्पिटलला. परवाच रिसेंटली मी इथं माझ्या मेडिकल चेकअपसाठी आले होते, तर एक मुलगी आली होती, 6वीला मुलगी आहे. रोज इन्सुलिनची इंजेक्शन 3 टाइम घ्यावी लागतात तिला, म्हणजे तिची शुगर एवढी आहे. आणि जाताना म्हणजे तिथं फार गर्दी असते. मग मी दिवस सकाळी गेलेल्या रात्री 6 पर्यंत होतं. मग ती अशी पाठोपाठच माझ्या होती, रत्नागिरीची होतात का. तर तिच्या आईला म्हटलं का हो, म्हटलं एवढा लहान वयात कसं काय, तर जेनेटिक आलंय म्हटलं. मग तब्येत वगैरे अशी गेली होती. मी तिला 1 तासभर समजून सांगितलं की म्हटलं बाळ असं नको करू, तू स्वतःवरती लक्षात ठेव, व्यायाम कर म्हटलं, व्यायाम महत्वाचा आहे. तर हा केली, म्हणजे मॅच्युरिटीच नाही आहे त्या मुलगीला अजून. आणि जेव्हा मी मेडिसिन घ्यायला खाली फार्मसीमध्ये गेली तर ती पण तिथेच भेटली. आणि जाताना फार्मसी M+N होतं, मेडिकल प्लस मोअर त्या फार्मसीमध्ये असतं. कुरकुरीच्या पुढे एक गोळा करायला लागला. मी म्हटलं अगं तुला म्हटलं कन्सल्टिंग करून 10 मिनिट तरी झालेत का गं, म्हटलं तू खायला लागलेस. नाही दीदी मला आवडतं. म्हणजे तुम्ही आता तुमच्या मुलांना पण सांगत असाल आईस्क्रीम खाऊ नको, कोल्ड्रिंक खाऊ नको, तुम्ही खाऊ नका हे सांगताय, पण त्याच्या पाठीमागचं रिझन हे माहितीये का होताना की का खाऊ नये म्हणताय ते. तर हे रिझन तुम्ही जेव्हा तुमच्या मुलगीशी, तुमच्या मुलाशी ऍज अ मित्र-मैत्रिणी जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी सांगाल, खास करून मुलींना की चिप्स खाल्ल्याने, कोल्ड्रिंक्स घेतल्याने काय होतं, हार्मोन चेंजेस काय होतात. आज PCOD, PCOSचे प्रमाण फार आहे. फार मुलींना प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम आहे. पहिला होतं बघा की लग्न झालं 1-2 ते 3 महिन्यात मुलगी प्रेग्नेंट राहत होती, विषय संपला. आणि आता जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये आलात तर कुठल्याही मुलगीला मेडिसिन घेतल्याशिवाय प्रेग्नेन्सीच राहत नाही. मग ह्याचं रिझन काय आहे, तुम्ही जे इंटेक घेता, इंटेक म्हणजे काय, जे तुम्ही खाता ते गोष्टी आपल्या शरीरावरती प्रमाणित करतं आणि मग आपले हार्मोन्स बदलतात. तर पिरियड्स प्रॉब्लेम आहे, पिरियड्स एक मुलींना होतात, 5 दिवस होतात, 4 दिवस होतात, मग 3 दिवसावरती येतात, मग 2 दिवसावरती येतात. त्याचं रिझन काय, स्ट्रेस आहे. आपली मुलगी काय करते, काय नाही करत आहे, हे आईचं एक बारीक लक्ष असलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की त्यांना दडपण द्या. मी माझं एक्झाम्पल दिलं तर चालेल का तुम्हाला. मी काही तुम्हाला सांगू, वयाच्या 17व्या वर्षी नोकरीला लागले. सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मिरजमध्ये माझा सगळ्यात पहिला जॉब लागला. माझी आई राजकारणात म्हणजे समाजकारण करत होती, ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिल्हा उपाध्यक्ष होती. मग तेव्हा पलूसला आमचं सारखं जाणं येणं होतं. अरुणांना लाडू म्हणून आता पदवीधर आमदार आहेत. माझं सतत त्यांच्याकडे जाणं असायचं आणि मला पण समाजासाठी काहीतरी करायची फार इच्छा आहे. तर दुदंडी म्हणून एक गाव आहे, तिथं पार्टी ऑफिसचं एक ओपनिंग होतं. तर मी 8वीला होते तेव्हा मला आमदार म्हटले की बा तुला भाषण करायचं असेल तर कर. खरं तर माहित असते की आमदारांचं एकदा भाषण झालं की आपण परत तिथं बोललं नाही पाहिजे. तरी पण मी बोलले तिथं. कसं बोलले, काय बोलले मला माहित नाही, पण मी बोलले. त्या दिवसापासून माईक हातात घेतलाय, ते म्हणजे आता आवडतंय की काहीतरी एक्सपिरियन्स आहे तो आपण सांगितला पाहिजे. आणि तेव्हा कळालं की आपण घाबरलं नाही पाहिजे. आपण जे बोलतोय, जे करतोय हेच बरोबर आहे. जरी निर्णय चुकला तर तो बरोबर कसा आहे हे सांगता आलं पाहिजे आपल्याला, ही आपल्यात क्षमता असली पाहिजे. तर हॉस्पिटलला वयाच्या 17व्या वर्षी लागल्यास माझं वय 22 पूर्ण होण्यात ऑगस्टला 23 लागेल. मी ऍक्टिव्हा स्कूटी गाडी घेतली. पहिल्यांदा पप्पांना म्हटलं मला गाडी पाहिजे. पप्पा म्हटले घ्यायची असेल तर घे, पण सांगलीला गाडी घेऊन जायचं नाही. तेव्हा मी इस्लामपूरला राहिला होते. हा ठीक आहे म्हटलं. पहिलाच पगार होता माझा, पहिलाच पगार मला 15,000 रुपये मिळाला होता. ते घेतला, डाऊन पेमेंट केले, स्कूटी घेतली. स्कूटी घेतल्यानंतर 1-2 दिवस असं आधी एक्साइटमेंट होती गाडी कधी दारात येणार. आणि नंतर असं झालं की आता जर नोकरी केली तर हप्ते भरायचे कशाला, म्हटलं सांगताना तर सांगितलंय घरी की मी माझे मी हप्ते भरून गाडी घेते म्हणून. तर स्वतःवरती विश्वास ठेव म्हटलं. नोकरी गेलीच नाही पाहिजे असा विचार करायचा, गेली तर काय करायचं हा विचार करायचा नाही. 3 वर्ष गाडीचा हप्ता न्यायचा, म्हणजे माझा छोटा प्रवास इथून झाला. 3 वर्ष गेले, गाडी न्यूज झाली. हॉस्पिटलमुळे आज बरंच सांगली जिल्ह्यामध्ये काम करायला मिळालं. त्यानंतर मोठ्या गाडीचं स्वप्न पडायला लागलं. आता म्हटलं मोठ्या गाडीचं स्वप्न, असं जाताना गणपतीपुळ्याला एकदा गेलो होतो आणि रेड कलरची स्विफ्ट होती तरी तिथं. तर गाडी सोबत फोटो काढला, म्हणजे आमची ऑल्टो गाडी होती पहिला. मग म्हटलं आता जरा गाडी आवडते बघू म्हटलं. मग एक दिवस आमच्या सिनर्जीच्या पुढेच एक मारुतीचं शोरूम आहे म्हणून तिथं स्विफ्ट बघितली. मग स्विफ्ट डिझायर मध्ये 40-50 हजाराचाच फरक, ₹1,00,000 होता. मग म्हटलं ₹1,00,000 काय फरक पडतोय, 10.5 लाखाची गाडी बघितली, त्याचं पण कोटेशन द्या म्हटलं. तिथून जरा पुढे गेले, SUV सेगमेंटची गाडी होती, ब्रिझा होती.
ती तर फारच आवडलं. म्हटलं नाही आता घेतली तर हीच घ्यायची म्हटलं. पप्पा मम्मी म्हटले बाळ उरसात नाही गेले खरी तू गाडी कुठली बघायला लागलीस, तुझं बजेट काय होतं, तू चाललेस कुठं. म्हणजे सेकंड हँड टाटाचं मॉडेल जे बंद झालं त्या गाडीचं मी स्वप्न बघितलेलं. ती गाडी येत होती पहिला ₹1,00,000 ते ₹70,000 ते गाडीचं स्वप्न मी बघितलं होतं. आणि जेव्हा मारुती सुझुकी सिद्धी व्हील्स मध्ये मी जी ब्रिझा एसयूव्ही सेगमेंट बघितलं तिथे ठरवलं की गाडी घेतली तर आता हीच गाडी घेणार. म्हटलं नाही तर गाडी नाही घेणार. रविवारी जाऊन बुकिंग ₹5,000 केलं. ₹5,000 भरले तिथं. म्हटलं त्या मॅडमला पण वाटलं एवढं मोठं कॉर्पोरेट हॉस्पिटलला मॅडमला जॉबला आहे म्हटलं लोन फाईल वगैरे सगळं होऊन जाईल. लोन फाईलला बँकिंगचे लोक आले. म्हटलं मॅडम तुमचं वय फार कमी आहे, 18 अजून पूर्ण नाही आहे तुम्हाला, 18 जस्ट पूर्ण झालते आणि लोन भेटतच नाही ना, आधी सिव्हिल चांगलं लागतंय. मग मी म्हटलं मग आता काय करायचं. तर ते म्हटलं तुम्ही किती पण प्रयत्न केला तरी तुम्हाला गाडी भेटत नाही. तर म्हटलं ठीक आहे. मग जैन समाजातलेच एक दादा ओळखीचे होते त्या शोरूमला. म्हटलं दीदी तुम्ही ट्रू व्हॅल्यूला सेकंड हँड एक गाडी बघा म्हणून. म्हटलं ठीक आहे चालते. त्याच दिवशी लगेच गाडी बघायला गेले. गाडी घेतली बघितली सगळे सांगत होते पेट्रोल ॲव्हरेज नाही गाडीला घेऊ नको घेऊ नको. नाही म्हटलं तीच घेणार गाडी. शेवटी गणपतीवरती जास्त श्रद्धा. सप्टेंबरला गणपती होते. नाही म्हटलं गणपती वेळेसच गाडी पाहिजे. इतका हट्ट केला शेवटी ते कर्ज मंजूर केलं, फायनान्स केलं. त्याला व्याजदर किती असते हे माहित नव्हतं मला काही, तरी ती गाडी घेतलो. पण सांगायचा उद्देश काय होता की जे ठरवतो ते किती माझं पर्सनली असं म्हणणं आहे की ते करायचंच. ते केल्यानंतर अनुभव येतो काय आहे आणि काय नाही येते. ते गाडी घेतली 9 महिने वापरली. मग 9 महिन्यानंतर जसं माझं आता तुमच्याकडे आलं तसं ट्रॅव्हलिंग भरपूर व्हायला लागलं. मोठी गाडी घेऊन फिरायला लागायला लागलं. मग पलूस ते सांगली जायचं म्हटलं की ₹1,500 पेट्रोल लागायला लागलं. म्हटलं आता हे काय आपल्याला परवडण्याची स्कीम नाही आहे, आता गाडी द्यायला लागते म्हटलं. मग परत गाडी ती दिली. परत किया सोनेरी घेतली. म्हणजे शेवटी घेतली ती. पण मला ताईंनो सांगायचं आहे की ज्या दिवशी मी 4 व्हीलर गाडी घेतली ते आतापर्यंत आई वडिलांकडून एकही रुपया मी EMI ला घेतलेला नाहीये. सांगायचा उद्देश काय आहे की तुम्ही जे ठरवता ते ठरवत असताना तुमचा एक प्लॅन पाहिजे. एक 6 महिन्याचा वर्षभराचा प्लॅन पाहिजे. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. तर तुम्ही कुठेतरी सक्सेसफुल होत असता. तर मेडिकलच्या रिलेटेड सांगायचं झालं तर आता मी एका हायस्कूलला गेले होते. मी असं म्हणत नाही की मी जरा छान दिसतोय म्हणून, पण तिथला मुलगी म्हटलं ते मुली म्हणत होते की तुझं चेहऱ्याला काय लावतेस, मला क्रीमचं नाव सांग, केसांना काय लावतेस त्याचं क्रीम सांग. मला एक सांगायचं त्यांना पण मी तेच सांगितलं की तुम्ही जे सकाळी उठल्या चहा पिता नाही, चहा तो पिऊ नका. तुमच्या शरीराला शुगर ही 2 चमचे पुरेशी असते, बरोबर आहे. मग तुम्ही चहा किती पिता सगळेच सांगा किती पिता तुम्ही चहा. सगळे इतका चहा पिता. इव्हन आता काका बसतात त्यांना पण तेच म्हणा चहा पिऊ नका. आपल्या शुगर 2 चमचे लागते. तुम्ही भात खाता चपाती खाता बरोबर, त्यातनं आपल्याला शुगर भेटत असते. मग तुम्ही चहा प्यायचा गरज काय सांगा बरं मला. मग तुम्ही असं स्लिम दिसला पाहिजे, वेगळ्या साड्या घातल्या तर स्लिम दिसला पाहिजे वगैरे तुम्ही सगळ्यांनी. मग सकाळी उठल्या आधी काहीतरी खात जावं, ते पण शांत. तुम्ही सकाळचं मुलग्याला नाश्ता देत कोण तर चपाती रोल करून खाताय, कोण उभारूनच खाताय, कोण नुसतं चहाच पिताय तर घेऊ नका. ते ऍसिड आहे चहा आपल्या शरीरासाठी. सगळ्यात पहिला उठल्या गरम पाणी पिलात तरी चालेल किंवा त्याचं तूप टाकून पिलात तरी चालेल. जैन समाजामध्ये आहाराला फार महत्त्व दिलं जातं हे मला पण माहिती आहे. आता आचार्यश्रींच्या सानिध्यात आल्यापासून आता ऑफिसला मी यायला लागले तर तिथे म्हणजे महाराजजींचं कौतुक सांगायचं कारण काय आहे की त्यांनी तिथं आता अकॅडमी वीराचार्य अकॅडमी माहित असेल सगळ्यांना. हां, तर आता आमचं ऑफिस तिथं आहे. तर आम्ही तिथं बसतो. महाराजींना सांगितलं की डबा आणायचा नाही, जे बनवतात तेच तुम्ही खायचं आणि तसंच. मग म्हटलं ठीक आहे आता तिथं जेवायला मिळतं. म्हटलं कशाला उगीच सकाळचा डबा उठून घेऊन यायचं, मिळते तर जेवूयात म्हटलं. पहिल्या दिवशी मावशींच्या सोबतच बसलो. तिथे केबिन वगैरे छान आहेत बसायला, तरी पण मावशींच्या सोबत जेवायला बसले. जेवताना ताई जेवले. तिथं बिना कांदा लसूणचं जेवण असते हे 4थ्या दिवशी कळालं मला. ते म्हटले दीदी तू खातेस, तुला आवडते जेवण. मी म्हटलं हा छान लागते की, म्हटलं आंबील वगैरे मस्त आहे, जेवण चांगलं आहे. तर नंतर 4थ्या दिवशी कळालं मला की ते बिना कांदा लसूणचं म्हणजे इतकं टेस्टी असते हे कळलं नंतर. म्हणजे सांगायचं काय आहे की ते आपल्या हेल्थसाठी पण चांगलं आहे. आज मी म्हणजे माझ्या घरी गेले आता रिसेंटली परवा मी भेटलो होतो सगळे. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आमचं फॅमिली गेट टुगेदर झालं. मला
5 मावशी आहेत, आम्ही सगळे 9 जण भावंड आहेत, तर आम्ही भेटलो. आता आईची ओटी भरली, आता धोंड्याचा महिना चालू असं म्हणतात, तर 5 मावशी आहेत, त्यात आम्ही दोघी मुली आहेत. मग मी पण सगळ्यांना माझ्या मावशांना साडी घेतली, त्याचं हळदी कुंकू कार्यक्रम केले. मग मी तिथे सांगितलं की आम्ही जैन समाजामध्ये जाते, तर हे सगळं असं असतं म्हटलं. तुला म्हटलं तुला चालतंय ते खाल्लेलं चालतंय? हा म्हटलं, आवडायला काय झालं, हे खाल्लं पाहिजे उलट म्हटलं आपण, हे सगळ्यांनी खाल्लं पाहिजे, ते त्यांच्या समाजापुरतं नाहीये म्हटलं, हे सगळ्यांसाठी आहे, आरोग्य हे सगळ्यांना, त्यामुळे हे सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. आणि खरं तर आता ताईंनी पण सांगितलं की आध्यात्मिक काय काय असते, फार मनाला बरं वाटलं. तर आता जेव्हापासून जयश्रींच्या सानिध्यात आले तेव्हापासून नमोकार मंत्र हळूहळू पाठ व्हायला लागलाय, म्हणजे कुठेतरी तुमच्यात मिसळायला लागले असं वाटायला लागलं. तर हेल्थ केअरच्या बाबतीत तर हे तुम्ही चहा बंद करून सकाळी काहीतरी नाश्ता करा, तुम्ही मैद्याचे पदार्थ सोडून रोज एखादं फ्रुट्स खावा, जेवा, दुपारची झोप घ्या, दुपारच्या वेळेनंतर एक 4 ते 5 च्या दरम्यान काहीतरी स्वतःसाठी करा, की मला जर उद्योग करायचा असेल तर त्याच्यासाठी मी काय काय केलं पाहिजे, त्याचे नोट्स तयार करायला शिका. आज मी कुठं कमी पडते, कशात कमी पडते, माझा कॉन्फिडन्स कुठं कमी पडतोय का, हे सगळं सर्चिंग करा. आता तुम्हाला व्यवसाय करायचा तर सगळ्यात कमी व्याजदराची बँक कुठली देते, कोण करतंय का महिलांच्यासाठी, हे सगळं सर्च करा. तुम्ही स्वतःसाठी कुठेतरी आता अभ्यास करा. तुम्हाला माहितीये रील बघता बघता एक रील बघितली होती, 1900 अशी लेडीज आहे, म्हणजे जेंट्स पण असतील, की त्यांनी तरुण पण नाही तर त्यांनी म्हातारे पण नाहीये, म्हणजे ते 40-35 मध्ये जसे अडकलेले, बरोबर आहे. मग त्यांचं कसं होतंय, हे लहानपण जात आहे, लग्न होते, लग्न झाले की मुलं होतात, मुलं झाले की त्यांचं काहीतरी होत आहे, आणि मग ह्यांना काहीतरी करायची इच्छा असते. माझी मम्मी पण म्हणते सारखी जॉब, मावशी गेली की म्हणते जॉब बघ जॉब. अगं म्हटलं तुमची वय आहेत काय, म्हटलं जॉब करायची, का वाटतंय तुम्हाला जॉब करायचं? अशा वेळेस तुम्ही स्वतःवरती फोकस करा ना, स्वतःसाठी काहीतरी करा. जॉब 8 तासाचं करून तुम्हाला तितकं होणार आहे का कॅपेबल करता म्हटलं. मग अशी दादा लेक्चर दिले, त्यांनी सांगितलं की जिम करू नका, त्यापेक्षा घरात भांडी घासा, व्यायाम होतोय का. महिलांनी काही स्वतःसाठी जिमसाठी काय अर्धा तास काढला तर चालत नाही का, चालत नाही का, माझं म्हणणं काय, चालत नाही का. मगाशी म्हटले ते धुणं भांडी करा, म्हणजे आयुष्य तुम्ही धुणं भांडी करण्यातच घालवायचं का. मला फार मोठा प्रश्न पडला, तर ते बोललेच कसे सिरियसली बोललेच कसे. कसं असतंय, आता तुम्हाला माहितीये डिलिव्हरीची मुलगी जर गर्भवती असेल तर तिला फरशी पुसायला लावतात. का लावतात, तिथे नॉर्मल डिलिव्हरी व्हायसाठी लावतात. आता तुम्ही भांडी घासता, फरशी पुसता, ही काही व्यायाम नाहीये, तुम्ही जिमला जावा, खरंच एकदा जिमला जावा. आता कसं ग्रुप करताय, मगाशी ताई म्हटला की तुम्ही मंदिरात जाण्यासाठी ग्रुप करा, खरंच आहे. आता साधूंच्यासाठी एक मिनिट, साधूंच्या सानिध्यात आल्यापासून आचार्यश्री असू देत किंवा त्यांच्यासोबत जे दिदी असतात त्यांच्या सानिध्यात आल्यापासून फार प्रश्न विचारते मी त्यांना, ते दिदी हसत हसत सांगतात, मला कळतंय मी जरा तीच विचारते त्यांना, पण मला माहिती पाहिजे असते ती. मग तेव्हा आता आचार्यश्री येतात. मगाशी ते दादा पण म्हटले की आहाराच्या, मला जास्त काही कळत नाही ते, पण आहाराच्या बाबतीत असं काहीतरी होतं. एक गाव आहे, सांगणार नाही, तिकडं सांगली जिल्ह्यात संपते त्या साईडला आहे, तिकडं शेवटच्या साईडला तिथे एक गाव आहे, आणि त्या गावामध्ये एक साधू गेले होते आहारासाठी. तर तिथं आधी लव्ह मॅरेज लग्न एका मुलाचं तिथे झालं होतं, आणि त्याने मराठा समाजाची मुलगी केली. ती मुलगी नॉनव्हेज वगैरे काही खात नाहीये, ती समाजात आहार आहे तसंच ती म्हणजे खाते, नॉनव्हेज वगैरे नाही खात. तरी पण पहिल्यांदा त्या म्हणजे त्या बिचारी तिच्या सासूची जेव्हा इच्छा झाली की आता साधू आले तर जेवण, माझा आहार करायची इच्छा आहे त्यांना, असं तसं, तर त्यांच्याच भावकीतले लोक म्हणायला लागले नाही नाही त्यांच्यात लग्न झालंय असं तसं काय काय बोललंय, चालत नाही चालत नाही. आणि जेव्हा ते साधू 4 दिवसावरून 8 दिवसावरती राहिले तर तिथे प्रश्नचिन्ह निघालं की आता जे आहार पूर्ण. मग तेव्हा तुम्ही त्या लेडीचं नाव घेतला, मग तुमचं हे वागणं कितपत क्वेश्चन मार्क बोलण्यासारखं आहे, असं नाही ना करून चालत. आता मी बोलते, आज मी जैन समाजामध्ये पण आहे, मी बौद्धांचं पण, आता रील बघताना मी इंग्लिश मधून पण एक साधू सांगतात त्यांचं मी लेक्चर ऐकते, बौद्धांचं सुद्धा लेक्चर ऐकते. माझं घराचा संस्कार असा आहे की तू कुठल्या समाजात जातेस ते मॅटर करत नाहीये, तू माणूस म्हणून कितपत चांगली होतेस ते मॅटर करते. त्यामुळे मला असं वाटतंय म्हणजे मी चर्चा करते, तुमच्याशी गप्पा मारते. आता ही गोष्ट सांगितल्यानंतर
साधू होणं हे जोक नाहीये. मी आचार्यश्रींचा पण अभ्यास केला, चंद्रबाबांचा. तर ते पण पहिला कोण होते, ते कसे इथपर्यंत आले, हा जो त्यांचा प्रवास आहे ना तो फार कठीण आहे. हे कोणाचं काम नाहीये. तुम्ही जर लिपस्टिकच लावायचं नाही असं ठरवलं तर तुम्ही राहू शकताय का? राहू शकता. आता तुमच्या इच्छेत हो. मी जर म्हटलं तर मी राहू शकत नाही. कोणाला पावडर लावणार नाही पण लिपस्टिक लावणार. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की आपण आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टी सोडून आपलं घर, आपली आई, आपले वडील, आपला समाज, म्हणजे ह्या सगळ्यापासून कुठेतरी लांब जाणार. आज आचार्यश्रींच्या हॉस्पिटलला मी तिथे जाते. आज महाराजजी तिथं सांगतात की ह्या गोष्टी आहेत, हे करायला लागते. आज मॅनेजमेंट मी तिथं बघतेय. पण आचार्यश्री पैशाच्या व्यवहारात कुठंच नसतात. इव्हन काही गोष्टी घ्यायच्या असतील, द्यायच्या असतील तर त्यांचा एकच उद्देश आहे, मला सगळ्यांसाठी करायचं आहे, मला सेवा करायची आहे. फक्त एवढंच त्यांचा मानस आहे. तर हॉस्पिटलबद्दल एक माहिती सांगते. माहिती हॉस्पिटल कोणाला? तर आपल्याला लवकरच सेवेत आचार्यश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चिखलीमध्ये येत आहे. तर आवर्जून एकदा सगळ्यांनी या. आमच्या डॉक्टर पूजा मॅडम म्हणून आलेल्या आहेत इथं. तर मेकअप करायला किंवा क्लीनअप करायला तुम्ही सगळे जाता. पंचकर्म कधी केलाय कधी कोणी? ते पंचकर्म केल्यानंतर फील काय होते आता जे केले त्यांना माहिती आहे. तर आवर्जून एकदा तुम्ही ग्रुप करून येऊ शकत असाल तर हॉस्पिटलला या. फार म्हणजे सेवा, कमी खर्चामध्ये सेवा करायचा आमचा मानस आहे. तर आचार्यश्रींचं म्हणणं होतं की सगळं मोफत करायचं. पण जेव्हापासून मी जानेवारीपासून तिथपर्यंत गेले तेव्हा असं म्हटलं की आचार्यश्री तुम्ही मोफत करू नका. कारण आचार्यश्रींना एक म्हणजे त्यांचा एक मानस असा होता की मोफत करायचं. म्हणजे काही गोष्टी मी स्पष्ट बोलते, त्याचा राग येईल. आचार्यश्री म्हटले की नाही दीदी आपण तसं पैसे काही घेऊ शकत नाही, असं तसं नाही तर म्हणतील हे मी स्वतःचा धंदा उघडून बसले. मी म्हटलं महाराजजी तसं नाही म्हटलं, तुम्ही सेवेसाठी म्हणताय ते मान्य मला, पण म्हटलं सेवेसाठी काही लोक आपल्याकडे पण येणार आहेत की नाही. तुमच्यातलाच कोणतरी एखादा आमच्याकडे सेवा करायला येणार आहे तर आपण त्यांना मानधन थोडंफार दिलं पाहिजे. तर ह्याची एक सायकल मॅनेजमेंटची तयार होते. ते एक बेसिक खर्च निघून आपण सेवा देऊच ना म्हटलं. आज मिरजसारख्या ठिकाणी गर्भाशयाची शस्त्रक्रिया करायची असेल तर 60,000 रुपये करतात. तर आपण त्याचे निम्म पण पैसे घ्यायचे नाहीत म्हटलं, पण एक थोडं कॉस्ट काय असेल त्यात आपण करून देऊ. तर पंचकर्माला आता जवळजवळ 1,500 पेशंट आपण आता तिथं कन्स्ट्रक्शन चालू असताना सुद्धा केलंय. एमडी मेडिसिन, जनरल सर्जरी, ऑर्थोपेडिक यासारख्या डिपार्टमेंट हॉस्पिटलला होत आहेत. तर आवर्जून तुमच्या कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, अडचण असेल तर आवर्जून त्या चिकित्सालयाला एकदा भेट द्या बघायला म्हणून आपलीच संस्था आहे असं समजा आणि एकदा या. तर कधीही आता कोविडचीच गोष्ट एक सांगते. कोविडमध्ये हॉस्पिटलला बेड भेटत नव्हते. आपण म्हणतो हॉस्पिटल वाढवायची काय गरज आहे, हॉस्पिटलची पायरी चढू नये असं म्हणतो, पण ह्याचा उलटा सुद्धा अर्थ आहे. तर एकदा फक्त तुम्ही येऊन कधी विजिट करून गेलात तर जावा. पंचकर्मासाठी पण आम्ही बरेचसेच आता पंचकर्मामध्ये काय येतं जे आपण पार्लरमध्ये जाऊन बॉडी स्टीम घेतो, बॉडी मसाज घेतो, हेड मसाज घेतो, हे सगळं केमिकल घेऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. रेडिएशनचा वापर त्याच्यावरती होतो. तर पंचकर्मामध्ये हेच फक्त आयुर्वेदिक वापरलं जातं. मग मंथमधून एकदा तुम्ही स्वतःसाठी करू शकता ना. हे करता का खरं कोण फेशियल क्लीनअप जाता की नाही पार्लरमध्ये? नाही जात. मग हे करा स्वतःसाठी. हे काय छान दिसण्यासाठी नसतं, ते बॉडी रिलॅक्स होण्यासाठी असतं. मग तुम्ही फ्रेश होत असता. आता मी जॉब करते, मला वाटते ताई पण जात असतील. का जातो? कारण आम्ही अवेअरनेस आम्ही बघतोय ना एवढं स्ट्रेस, एवढं हे कुठंतरी निघलं पाहिजे. आता तुम्ही सगळे येऊन बसलाय, 2 दिवस शिबिरास झालं, कोण म्हणणार आहे का तुझं डोकं जरा दाबून देतो, हे जरा मसाज करतो म्हणणार आहे का कोण? नाही म्हणणार आहे. मग अशा वेळेस घ्यायचे. आता लाडक्या बहिणीचे पैसे येतात, 1,000 रुपये घालवायचे आपल्यासाठी. काय करतात स्वतःसाठी घालवलं तर काय होतं? बरोबर आहे ना. लाडक्या बहिणीची योजना तुम्ही सगळे घरीच वापरताय. तर सगळ्यांना एकदा विनंती आहे, आलात तर प्लीज या. मी स्वतः तिथं असणार आहे हॉस्पिटलला. एकदा आलात तर एकदा पंचकर्म घ्या, तुम्हाला रिलॅक्स वाटेल. आचार्यश्रींचा मानस आहे की फक्त सेवा समर्पण आहे. आपल्या समाजामध्ये जे काही गोष्टी आहेत तिथं त्या सगळ्या तुम्हाला त्या पद्धतीने मिळतील. आमचा हा पण मानस आहे की आध्यात्मिक दृष्टिकोनातनं पण हॉस्पिटलला आम्ही काही सगळ्या गोष्टी करू. तर इथं बोलायला संधी